विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक पक्षांना धक्के बसू लागलेत. पुण्यातही भाजपला मोठा धक्का बसलाय. हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी या भागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी 5 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. निवडणुकीच्या काळात पुण्यात घडलेल्या या राजकीय घडामोडीनं चर्चेला उधाण आलंय. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप अप्पा तुपे, समित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे हे हडपसर मतदारसंघातील वडगाव शहर येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहील असा शब्द दिलाय. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता माळवाडी येथील महापालिकेच्या नाट्यगृहासमोर जाहीर सभा होणार आहे. हडपसर आणि वडगाव शहरी या विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचा गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे. अशातच या दोन्ही मतदारसंघात पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.